आणि महाराष्ट्रामधला हाच उत्साह देशभरामध्ये दिसतोय। मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या उत्सवामध्ये सहभाग घेतला आणि होलिका दहन केलं। देशभरामधल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये होळीसाठी वेगवेगळी नावं आहेत, पण प्रथा आणि परंपरा जवळपास सारख्याच आहेत। वातावरणामध्ये बदल होण्याचा सुद्धा हा काळ असतो। थंडीचा मोसम आता मागे पडतो आणि उन्हाळा सुरू होतो। शिवाय शेतीसाठी सुद्धा हा महत्त्वाचा काळ असतो। त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या अनेक प्रथा परंपरा ज्या निसर्गाशी जोडल्या गेलेल्या आहेत, माणसाच्या वेगवेगळ्या ऋतूंमध्ये जे चालीरीती असतात त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। जग खूप बदललेलं असलं तरीही या प्रथा परंपरा त्यांच्या मागचा विश्वास भावना हे कुठेही बदललेलं नाहीये। काही ठिकाणी तर रंगोत्सवाला सुद्धा आजच सुरुवात होते। महाराष्ट्रामध्ये धुळवड उद्याच्या दिवशी साजरी केली जाईल, होळीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते, पण काही ठिकाणी आजपासूनच रंगांची उधळण व्हायला सुरुवात होते। त्यामुळे देशातल्या काही भागांमध्ये ही अशी रंगांची उधळण साजरी होते। एकीकडे होळीला नैवेद्य अर्पण केला जातोय, होळीचं पूजन केलं जातंय, तर दुसरीकडे एकमेकांना रंग लावून धुळवडीचीही सुरुवात झाली।